नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य, गाता अध्ययी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वाचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामीमूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथिले साकले वृत्त, अल्पमती केवी वर्ण. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उद्धती सम. सवे घेऊनी स्वामींशी, टोळ जाती अक्कलकोटाची. अर्ध मार्गावरून टोळांशी, मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींशी सोडू नका. येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालिले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रती आले. ग्रामाद्वारी बैसले, यतिराजे स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. परो पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामींशी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदयले, यतिराज गृहासी आले. जैसे कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या ह्या गोष्टी. झाले स्वामीराज भेटी, परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराचे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले. योगाभ्यास योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून, सदा विलोकित गगन. एक गिरिहोवरी बैसून, तपश्चर्या करीताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून. केलियासी नाना साधन, भावविन सर्व व्यर्थ. योग यागधिक काही, चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाची चित्ती, आनंद झाला भोवसाळ. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले. तैपासूनी जगांत, तया नगरांचे नाव गाजले. अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक झाले. चोळाप्पाचे गृहापती, आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती. ऐसे नाही जयांची चित्ती, म्हणून या स्वामीराज येती. बहुधा न जाती फिरावया, लोका माझी पसरली मात. नृपाशी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐशी ऐकुनी, राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐशी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून, राव खाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुनी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली, समस्त पावले वंदिली. षोडोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृपराये, निराकारण आणि निर्गुण. भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरे धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत समस्त. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु.
श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रविशे तृतीयाध्याय गोढा. धन्यवाद.